नमस्कार. सती कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. गणित भाग 1 वर्ग समीकरणे यामधला सराव संच 2.5 आणि त्याच्यामधला मूळ प्रश्न 6. प्रश्नामध्ये आपल्याला दिले जर अल्फा व बीटा ही वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या समीकरणाची मुळे असतील तर त्याचे आपल्याला दोन दिले. वायचा अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि दुसऱ्या समीकरणामध्ये दिले तुम्हाला अल्फाचा घन अगोदर बीटाचा घन. असा प्रश्न आपल्याला दिलाय. सर्वप्रथम पहा आपण काय करू, या ठिकाणी प्रश्न लिहून घेऊया. प्रश्न लिहिण्यासाठी तुम्ही तुमचं पुस्तक पहा. आपण या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न लिहून देतो. इथं दिलाय तुम्हाला वायचा वर्ग वजा 2y वजा 7, वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 असं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, जे आपलं सूत्र आहे सुरुवातीपासून आपण वापरलेलं आहे ते सूत्र वापरून तुम्हाला याच्या किमती ठरवायच्या. काय आपल्याकडे सूत्र ax चा वर्ग, मग आपण इथे y म्हणून ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 हे सूत्र तुम्हाला घ्यायचे. सूत्र घेतल्यानंतर काय करायचंय, त्याची तुम्हाला तुलना करायची. याच्यासोबत काय करायचं तुम्हाला तुलना करून, ही तुलना केल्यानंतर a ची किंमत, त्याच्यानंतर b, त्याच्यानंतर c अशा तीन किमती काढायच्या. इथं a ची किंमत y चा वर्ग येणार आहे म्हणजे 1, b ची किंमत आली तुमच्या 2, c ची किंमत आली वजा 7 दिलेलं आणि इथं वजा 2. ओके, अशा दोन किमती तुमच्याकडे आलेल्या असतील. मग आता ह्या आलेल्या किमतीमध्ये तुम्हाला आपण इथे किमती मांडल्यानंतर काय करायचंय बरोबर. आता याच्यात आपल्याला आणखीन दोन, एक अल्फा अधिक बीटाच्या किमती मांडायच्या आणि दुसरी किंमत मांडायची तुम्हाला अल्फा गुणाकारामध्ये बीटा. दोन्हीला दोन किमती तुम्हाला सरळ सरळ मांडून द्यायचे बरोबर. मग अल्फा अधिक बीटाचे काय किंमत आहे आपल्याकडं, इथं लिहितो वजा बी छेदामध्ये काय ए, इकडे याची किंमत टाक आणि अल्फा गुणिले बीटा याच्यामध्ये तुम्हाला काय किंमत दिलेली आहे तर सी छेदामध्ये ए. याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला सी छेद ए. आता इकडे बघा, बी ची किंमत किती आहे वजा 2, ए किती आला आपल्याकडं 1 बरोबर. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला भागाकार. मग 2 ला 1 न भागा, उत्तर आलं तुमचं बे. इथं सी ची किंमत किती आहे तुमच्या वजा 7, छेदामध्ये किती 1. मग अल्फा आणि बीटाचा गुणाकार तुमच्याकडे किती येणार आहे 7 1 7. मग ह्याला वजा 7, मोठी संख्येचं चिन्ह बरोबर वजा 7 आला. झालं. आपल्याला याच्यामध्ये पहिला दिलंय तुम्हाला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. पहिले तुलना करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात नंबर 1 मध्ये दिलेले तुम्हाला अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. आपण ह्याच्या किमती भरून घेऊ. किमती भरून घेण्यासाठी काय करायचंय, तुम्हाला एक सूत्र दिलं तर मी ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. इथं आपण कंसाचा वर्ग घेऊ अल्फा अधिक बीटा बरोबर. मग आता अल्फा अधिक बीटा मध्ये तुम्ही जर कंसाचा वर्ग घेतला तर इकडे येणार आहे तुम्हाला कंसाचा वर्ग घेतल्यानंतर अल्फा अधिक बीटा एका कंसात याला घेऊ, याचा वर्ग बरोबर 2 गुणिले अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा प्लस बीटाचा वर्ग. याचा विस्तार करायचा. हे सूत्र आपल्याला पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे बरोबर. याचं काय केलेलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये पण हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. मग ह्या सूत्रानुसारच तुम्हाला काम करायचं. इथं चुकलंय आपलं, ए चा वर्ग सांगितलं होता मी तुम्हाला, सूत्र बदलून घेऊ. ए चा वर्ग आपल्याला सूत्रामध्ये दिला म्हणून अल्फाचा वर्ग अधिक 2 गुणिले अल्फा अधिक बीटा. मग इथं घेऊ आपण 2 गुणिले अल्फा अधिक बीटा, 2 गुणिले ए बी असं आपल्याला दिलेलं आहे. आपण घेणार आहोत अल्फा अधिक बीटा आणि नंतर बीचा वर्ग म्हणून इकडे आला आपल्या बीटाचा वर्ग. अल्फा अधिक बीटा बरोबर, कारण काय केलं इथं दोघांचाही काय सांगितलं तुम्हाला वर्ग सांगितलं. वर्ग सांगितल्यानंतरचं समीकरण तुम्हाला तयार करायचे.
मग म्हणून इथं काय करू, आपल्याला काय दिलं बाबा, अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग असं तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. आणि इकडं कंसात अल्फा अधिक बीटाचा वर्ग परत तुम्हाला तेच दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता काय करू, सरळ सरळ किमती याच्यामध्ये जर भरायच्या झाल्या तर आपण याचा एकदा विस्तार करून देतो. मग ही किंमत इथं घ्या, हे सूत्र अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग बरोबर आलं का तुमच्याकडे. अल्फाचा वजा 2 गुणिला अल्फा बीटा, इथं काय करा, याला वजा घ्या, वजा 2 गुणिला अल्फा बीटा. मग आता बरोबर काय येणार आहे, काहीच नाही. आता अल्फा बीटाचे जे काय आपल्याकडे सूत्र होतं, किती आली किंमत, इथं ही किंमत घ्या, किती आलेली बाबा, अल्फा अधिक बीटाची बेरीज करताना आपण आतापर्यंत जशा किमती घेतल्यात त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला इथं किमती घ्यायच्या आहेत. मग पहिले वर्ग आहे म्हणून 2चा वर्ग, बरोबर, ह्या बेरीज. आता दुसरं काय आहे तुम्हाला, अल्फा अधिक बीटाचा वर्ग म्हणून मग इथं वजा 2, गुणाकार किती आलाय, वजा 7, गुणाकार इतकं 2 गुणिले गुणाकार आहे म्हणून आपल्याला गुणाकारामधला गुणाकार ह्या कंसामध्ये मांडायचा. मग मांडला, वजा किती 7, वजा 2 मध्ये दिले. आता इकडं याचा वर्ग करू आपण, मग म्हणून 2चा वर्ग किती 7, वजा वजा अधिक होते, अगोदर गुणाकार करून घ्या. 7 दोन्ही किती 14, बरोबर. 7 आणि 2चा अगोदर गुणाकार करा, 7 दोन्ही किती 14, मग वजा वजा अधिक 14. आपल्याकडे उत्तर किती येईल रे, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं. इथं लिहू आपण, अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, दोघांची काय झाली तुमच्या बेरीज, किती आली बेरीज 18. ही बेरीज व्यवस्थित लिहून घ्या. हे प्रकरण खूप सोपं आहे. आपल्याला अल्फाचा घन अधिक बीटाचा घन, आता हे सूत्र घेऊन पुढचं समीकरण बघायचे. हे बघा, हे 100% तुमच्या लक्षात आलं असेल, नसलं आलं तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण प्रथमतः हे पाहून घ्या, पाहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कळो न कळो मला लगेच सांगा, रिप्लाय फास्ट देत चला. ओके, अलग लक्षात. पहिले तुलना करायची, त्यानंतर दिलेला आहे विस्तार, आपल्याला याचा वर्ग अधिक बीचा वर्ग या सूत्रानुसार त्याचा विस्तार करायचा आहे. आता बघणार आहोत आपण अल्फाचा घन अधिक, बघा काय सांगितलं तुम्हाला, अल्फा घन अधिक बीटाचा घन. मग इथं काय करा, एका कंसात घ्या, अल्फा प्लस बीटा कंसाचा कितवा घात, 3रा घात, म्हणून एचा वर्ग, एचा घन, म्हणून आपण काय घेणार आहोत, अल्फाचा घन, बरोबर. मग अधिक काय, बीटाचा घन, कारण वर्गाचा घन म्हणजे कंसाचा घन म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येचा वर्ग किंवा घन तो आपल्याला दिलेला असतो. मग प्लस घन आहे म्हणून 3 घ्या, 3 काय घ्यायचे, अल्फा गुणिले बीटा. मग इथं घेतले अल्फा गुणिले बीटा आणि कंसात घ्यायचे आपल्याला अल्फा अधिक बीटा, याचा गुणाकार आपल्याला करायचा. आता विस्तार सूत्र मांडायचे म्हणून आपण विस्तार करून घेऊ याचा. हे खाली घ्या, अल्फाचा घन अधिक बीटाचा घन अधिक, पुढं काय गुणाकार दिलेले तुम्हाला ते बघू. मग याच्या अगोदर काय करा, आपण पहिली सूत्र वापरलं होतं तसं याला जागेवरच ठेवा, बरोबरचं चिन्ह घ्या आणि बरोबरच्या चिन्हामध्ये हे संख्या या कंसामध्ये टाकून द्यायची, अल्फा प्लस बीटा कंसाचा घन. काय केलं आपण, अल्फा प्लस बीटा कंसाचा घन, 3 अधिक होते वजा झाले, वजा 3 गुणिले अल्फा बीटा, आणि इकडच्या कंसामध्ये काय घ्यायचंय, हे 3 आपलं प्लस अल्फा गुणिले बीटा, हे इथं घ्या, हे इथं घ्या, हे जशाला तसं जाग्यावर ठेवा. आलं लक्षात, सोपं आहे. आता अल्फा अधिक बीटाची बेरीज किती होती तुमच्याकडं 2. आता किमती टाकू ना आपण, ही काय 2, बरोबर. म्हणून मग 2चा कितवा घात, 3रा घात, मग वजा का अधिक, वजा किती 3, कंसात गुणाकार किती आलता 7, म्हणून कंसात वजा 7 जागेवर राहिले जशाला तसे. मग आता काय करायचंय, तर आता 3चा घन 2चा घन किती आला 8, वजा वजा अधिक होते, 7 त्रिक किती 21, बरोबर. आणि गुणिले 2, इकडे 2 गुणायचे राहिले, 7 दोन्ही 14 असं करा, किंवा 7 त्रिक 21 आणि 21 दोन्ही किती 42. आता गुणाकार करून घ्यायला सोपं जाईल तुम्हाला, बरोबर. इकडे बघा, 7 त्रिक 21, 21 दोन्ही किती 42, मग 42 अधिक का वजा, तर ह्या वजा वजा अधिक, इथं अधिक झालं म्हणून इथं आलं 42. 42 आणि 8 किती आलं तुमच्याकडे 50, यायलाच पाहिजे, बरोबर. म्हणून आपल्याकडं अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर उत्तर होतं 50. लाल पेननं मुद्दाम लिहिले तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ओके, थँक्यू. लिहून घ्या,
आपल्याला लगेच प्रश्न पुढचा 7वा पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत.